माझ्या प्रिय देशबांधवांनो, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. भारताच्या कानाकोपऱ्यात उत्साह आणि हर्षोल्लासासह दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो. भारत हा असा एक देश आहे जिथे 365 दिवस देशातल्या कोणत्या ना कोणत्या भागात कोणता ना कोणता उत्सव दिसून येतो. दुरून पाहणाऱ्याला तर केव्हाही असंच वाटेल की जणू भारतीय जनजीवन हे सणांचं दुसरं नाव आहे. आणि हे स्वाभाविक देखील आहे. वेदकाळापासून आजपर्यंत भारतामध्ये जी सणांची परंपरा राहिली आहे ते काळानुरूप परिवर्तन घडवून आणणारे सण आहेत. कालबाह्य सणांची परंपरा बंद करण्याची ताकद आपण पाहिली आहे. आणि काळ आणि समाजाच्या मागणीनुसार सणांमधील बदल देखील सहजपणे स्वीकारण्यात आला आहे. मात्र या सगळ्यामध्ये एक गोष्ट आपण चांगल्या प्रकारे पाहू शकतो की भारताच्या सणांचा हा संपूर्ण प्रवास, त्याची व्याप्ती, त्याची सखोलता, माणसामाणसांमध्ये त्याचं आकर्षण एका मूलमंत्राने जोडलेलं आहे. स्वतःला समष्टीच्या दिशेने घेऊन जाणं. व्यक्ती आणि व्यक्तिमत्वाचा विस्तार व्हावा. आपल्या मर्यादित विचारांची व्याप्ती समाजापासून ब्रह्मांडापर्यंत विस्तृत करण्याचा प्रयत्न करणं आणि तो सणांच्या माध्यमातून करणं. भारताचे सण कधीकधी खाण्यापिण्याच्या मैफिलीसारखे दिसतात, मात्र त्यात देखील ऋतू कसा आहे, कोणत्या ऋतूमध्ये काय खावं, शेतकऱ्यांचं कोणतं पीक आहे, त्या पिकाला सणांमध्ये कशा प्रकारे रूपांतरित करणं, आरोग्याच्या दृष्टीने त्यावर काय संस्कार करायला हवेत, या सर्व गोष्टी आपल्या पूर्वजांनी अतिशय वैज्ञानिक पद्धतीनं सणांमध्ये समाविष्ट करून घेतल्या आहेत. आज संपूर्ण जग पर्यावरणाची चर्चा करतं. निसर्गाची हानी चिंतेचा विषय बनला आहे. भारताची सणांची परंपरा निसर्गप्रेम बळकट करणारी, लहान मुलांपासून प्रत्येक व्यक्तीला संस्कारित करणारी अशी आहे. वृक्ष असो, रोपं असो, नदी असो, प्राणी असो, पर्वत असो, पक्षी असो, प्रत्येकाबद्दल दायित्वाची भावना जागवणारे सण आहेत. आजकाल तर आपण सर्व रविवारी सुट्टी साजरी करतो, मात्र जे जुन्या पिढीतले लोक आहेत, मोलमजुरी करणारे लोक आहेत, मच्छीमार आहेत, तुम्ही पाहिलं असेल, शतकानुशतकं आपल्याकडे परंपरा होती पौर्णिमा आणि अमावास्येला सुट्टी साजरी करण्याची. आणि विज्ञानाने ही गोष्ट सिद्ध केली आहे की पौर्णिमा आणि अमावास्येला समुद्राच्या पाण्यात कशा प्रकारे बदल होतो, निसर्गावर कोणत्या कोणत्या गोष्टींचा प्रभाव पडतो आणि मनुष्याच्या मनावर देखील प्रभाव पडतो. म्हणजेच इथपर्यंत की आपल्याकडे सुट्टी देखील ब्रह्मांड आणि विज्ञान यांची सांगड घालून साजरी करण्याची परंपरा विकसित झाली होती. आज जेव्हा आपण दिवाळीचा सण साजरा करतो तेव्हा जसं मी म्हटलं, आपला प्रत्येक सण शिक्षणदायी असतो, शिकण्याचा अर्थ घेऊन येतो. हा दिवाळीचा सण तमसो मा ज्योतिर्गमय, अंधाराकडून प्रकाशाच्या दिशेने जाण्याचा एक संदेश देतो. आणि अंधार तो प्रकाशाच्या कमतरतेमुळे येणारा अंधारवाला अंधार नाही, अंधश्रद्धेचा देखील अंधार आहे, निरक्षरतेचा देखील अंधार आहे, गरिबीचा देखील अंधार आहे, सामाजिक कुप्रथांचा देखील अंधार आहे. दिवाळीचा दिवा पेटवून समाज दोषरूपी जो अंधकार पसरला आहे, व्यक्ती दोषरूपी जो अंधकार भरलेला आहे, त्यापासून मुक्ती आणि तोच तर दिवाळीचा दिवा लावून प्रकाश पसरवण्याचा सण बनतो. एक गोष्ट आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. भारताच्या कोणत्याही भागात तुम्ही जा, श्रीमंतातील श्रीमंताच्या घरी जा, गरीबातील गरीबाच्या झोपडीत जा, दिवाळीच्या सणात प्रत्येक कुटुंबात स्वच्छतेचं अभियान सुरू असल्याचं दिसतं. घरातला प्रत्येक कोपरा न कोपरा स्वच्छ केला जातो. गरीबाकडे जर मातीची भांडी असतील तर मातीची भांडी देखील तो अशी स्वच्छ करतो जणू जणू काही दिवाळी आली आहे. दिवाळी एक स्वच्छतेचं अभियान देखील आहे. मात्र काळाची गरज आहे की केवळ घरामध्येच नाही
तर संपूर्ण परिसराची स्वच्छता, संपूर्ण विभागाची स्वच्छता, संपूर्ण गावाची स्वच्छता. आपण आपला हा स्वभाव आणि परंपरा विस्तारायची आहे, वाढवायची आहे. दिवाळीचा सण आता भारताच्या सीमांपुरताच मर्यादित राहिलेला नाही. जगातल्या सर्व देशांमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिवाळीचा सण साजरा केला जातो. त्याचं स्मरण केलं जातं. जगातील अनेक सरकारं देखील, तिथली संसद देखील, तिथले प्रशासक देखील दिवाळी सणाचा भाग बनत चालले आहेत. मग ते पूर्वेकडील देश असोत किंवा पश्चिमेकडील, विकसित देश असोत किंवा विकसनशील देश असोत, आफ्रिका असो, आयर्लंड असो, सर्वत्र दूरपर्यंत दिवाळीचा धूमधडाका दृष्टीस पडतो. तुम्हा लोकांना माहीत असेल, अमेरिकेची US टपाल सेवा, त्यांनी यावेळी दिवाळीचं टपाल तिकीट प्रसिद्ध केलं आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांनी दिवाळीनिमित्त दिवा पेटवतानाचं आपलं छायाचित्र ट्विटरवर प्रसिद्ध केलं आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी लंडनमध्ये दिवाळीनिमित्त सर्व समाजांना जोडणारा एक स्वागत समारंभ आयोजित केला. स्वतः सहभागी झाल्या. आणि बहुधा लंडनमध्ये असं कोणतंही शहर नसेल की जिथे मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी केली जात नसेल. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी इंस्टाग्रामवर छायाचित्र लावलंय आणि ते छायाचित्र त्यांनी जगाबरोबर शेअर केलंय आणि मोठ्या अभिमानाने शेअर केलंय. आणि छायाचित्र काय आहे? सिंगापूर संसदेतील 16 महिला खासदार भारतीय साड्या नेसून संसदेबाहेर उभ्या आहेत आणि हे छायाचित्र व्हायरल झालंय. आणि हे सगळं दिवाळीनिमित्त करण्यात आलंय. सिंगापूरच्या तर प्रत्येक गल्लीबोळ्यात या दिवसांमध्ये दिवाळीचा जल्लोष साजरा केला जातोय. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी भारतीय समुदायाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि ऑस्ट्रेलियातल्या विविध शहरांमध्ये दिवाळीनिमित्त प्रत्येक समाजाला सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. नुकतेच न्यूझीलंडचे पंतप्रधान येऊन गेले. ते मला म्हणाले की मला यासाठी लवकर परत जायचं आहे कारण मला तिथे दिवाळीच्या समारंभात सहभागी व्हायचं आहे. सांगायचं माझं तात्पर्य हे आहे की दिवाळी हा प्रकाशाचा सण जागतिक समुदायाला देखील अंधकाराकडून प्रकाशाच्या दिशेने आणण्याचा एक प्रेरणादायी सण बनत आहे. दिवाळीनिमित्त चांगले कपडे, छान छान खाद्यपदार्थ, याचबरोबर फटाक्यांचा देखील खूप मोठा धुमधडाका असतो आणि मुलांना, तरुणांना खूप आनंदही मिळतो. मात्र कधीकधी मुलं नको ते धाडस करतात. अनेक फटाके एकत्र करून मोठा आवाज करण्याच्या प्रयत्नात एका खूप मोठ्या अपघाताला निमंत्रण देतात. कधी हे लक्षात देखील राहत नाही की आजूबाजूला कोणत्या गोष्टी आहेत, कुठे आग तर लागणार नाही ना. दिवाळीच्या दिवसांमध्ये अपघाताच्या बातम्या, आगीच्या बातम्या, अकाली मृत्यूच्या बातम्या, खूप काळजी वाटते. आणि एक अडचण अशी देखील होते की दिवाळीच्या दिवसांमध्ये डॉक्टर देखील मोठ्या संख्येनं आपल्या कुटुंबासह दिवाळी साजरी करण्यासाठी बाहेर गेलेले असतात. तेव्हा अडचणींमध्ये आणखीन भर पडते. माझी विशेषतः मातापित्यांना, पालकांना खास विनंती आहे की मुलं जेव्हा फटाके वाजवतात, मोठ्यांनी त्यांच्याबरोबर उभं राहायला हवं. कोणती चूक होत तर नाही ना याची काळजी घ्यायला हवी आणि अपघातापासून बचाव करायला हवा. आपल्या देशात दिवाळीचा सण बरेच दिवस चालतो. तो केवळ एका दिवसाचा नसतो. गोवर्धन पूजा म्हणा, भाऊबीज म्हणा, लाभपंचमी म्हणा आणि कार्तिक पौर्णिमेच्या प्रकाश पर्वापर्यंत एक प्रकारे बराच काळ चालतो. याच्या बरोबरीनं आपण दिवाळीचा सण देखील साजरा करतो आणि छठ पूजेची तयारी देखील करतो. भारताच्या पूर्वेकडील भागात छठ पूजेचा सण एक खूप मोठा सण असतो. एक प्रकारे महापर्व असतं. 4 दिवस चालतो. मात्र त्याचं एक वैशिष्ट्य आहे, समाजाला एक खूप सखोल संदेश देतो. भगवान सूर्य आपल्याला जे देतो त्यापासून आपल्याला सर्व काही प्राप्त होतं. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष भगवान सूर्यदेवतेपासून जे मिळतं त्याचा हिशोब असा आता लावणं हे आपल्यासाठी कठीण गोष्ट आहे. एवढं काही मिळतं. आणि छठ पूजा सूर्याच्या उपासनेचं देखील पर्व आहे. मात्र म्हण अशी होते की भाऊ, जगात लोक उगवत्या सूर्याची पूजा करतात.
पण छठ पूजा एक असा सण आहे ज्यामध्ये मावळत्या सूर्याची देखील पूजा केली जाते. एक खूप मोठा सामाजिक संदेश त्यामध्ये आहे. मी दिवाळी सणाबाबत बोललो, छठ पूजेबाबत बोललो. ही वेळ आहे तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देण्याची. मात्र त्याचबरोबर माझ्यासाठी वेळ आहे विशेषतः देशबांधवांना धन्यवाद देण्याची, आभार मानण्याची. गेले काही महिने ज्या घटना घडत आहेत आपल्या सुखशांतीसाठी, आपले लष्करातले जवान आपलं सर्वस्व समर्पित करत आहेत. माझ्या भावविश्वावर लष्करातल्या जवानांचा, सुरक्षा दलातल्या जवानांचा त्याग, तपश्चर्या, परिश्रम माझ्या मनात, डोक्यात घर करून राहिला आहे. आणि त्यातूनच एक गोष्ट मनात आली की ही दिवाळी सुरक्षा दलांच्या नावे समर्पित व्हावी. मी देशबांधवांना संदेश टू सोल्जर्स या अभियानासाठी निमंत्रित केलं. मात्र मी आज नतमस्तक होऊन सांगू इच्छितो की भारतात अशी कोणतीही व्यक्ती नसेल जिच्या मनात जवानांप्रती निस्सीम प्रेम नसेल, सैन्याप्रती गौरव नसेल, सुरक्षा दलांप्रती गौरव नसेल. ज्या प्रकारे ते व्यक्त झाले आहेत ते प्रत्येक देशबांधवाला ताकद देणारे आहेत. आपण कल्पना देखील करू शकणार नाही इतका सुरक्षा दलातील जवानांचं मनोबल वाढवणारा तुमचा एक संदेश शक्तीच्या रूपात व्यक्त झाला आहे. शाळा असो, महाविद्यालय असो, विद्यार्थी असोत, गाव असो, गरीब असो, व्यापारी असो, दुकानदार असो, राजनेता असो, खेळाडू असो, सिनेसृष्टीतील असो, क्वचितच कुणी शिल्लक असेल ज्यानं देशाच्या जवानांसाठी दिवा लावला नसेल, देशाच्या जवानांसाठी संदेश पाठवला नसेल. माध्यमांनी देखील या दीपोत्सवाला लष्कराप्रती आभार व्यक्त करण्याच्या संधीत रूपांतरित केलं. आणि का नाही करणार? सीमा सुरक्षा दल असो, केंद्रीय राखीव पोलीस दल असो, इंडो तिबेटियन पोलीस असो, आसाम रायफल्स असो, नौदल असो, भूदल असो, हवाई दल असो, तटरक्षक दल असो, मी सर्वांची नावं सांगू शकत नाहीये, अगणित आहेत. हे आपले जवान कशा कशा प्रकारचे कष्ट झेलतात. आपण सर्व दिवाळी साजरी करत आहोत, पण कुणी वाळवंटात उभा आहे, कुणी हिमालयातल्या शिखरांवर, कुणी उद्योगाचे रक्षण करत आहे, तर कुणी विमानतळाचं रक्षण करतोय. किती किती प्रकारची जबाबदारी पार पाडत आहेत. आपण जेव्हा सणांच्या मूडमध्ये असतो त्याच वेळी त्यांची आठवण काढली तर त्या आठवणीत देखील एक नवीन ताकद येते. एका संदेशात सामर्थ्य वाढत जातं आणि देशाने ते करून दाखवलं. मी खरोखरच देशबांधवांचे आभार मानतो. कित्येकांनी ज्यांच्याकडे कला होती त्यांनी कलेच्या माध्यमातून केलं. काही लोकांनी चित्र काढली, रांगोळी काढली, व्यंगचित्र बनवलं. सरस्वतीची ज्यांच्यावर कृपा होती त्यांनी कविता केल्या. कित्येकांनी चांगल्या घोषणा तयार केल्या. मला असं वाटतंय की जणू काही माझ्या नरेंद्र मोदी ॲपवर किंवा माझ्या माय गव्हवर भावनांचा सागर एकवटला आहे. शब्दांच्या रूपात, पंक्तीच्या रूपात, लेखणीच्या रूपात, रंगांच्या रूपात अगणित प्रकारच्या भावना मी कल्पना करू शकतो. माझ्या देशाच्या जवानांसाठी किती अभिमानाचा क्षण आहे. संदेश टू सोल्जर्स या हॅशटॅगवर एवढ्या साऱ्या गोष्टी आल्या आहेत प्रतिकात्मक स्वरूपात. श्रीयुत अश्विनी कुमार चौहान यांनी एक कविता पाठवली आहे. ती मला वाचून दाखवायला आवडेल. अश्विनी यांनी लिहिलंय, मैं त्योहार मनाता हूँ, खुश होता हूँ, मुस्कुराता हूँ. मैं त्योहार मनाता हूँ, खुश होता हूँ, मुस्कुराता हूँ. ये सब है क्योंकि तुम हो. ये तुमको आज बताता हूँ, मेरी आज़ादी का कारण. तुम खुशियों की सौगात हो. मैं चैन से सोता हूँ क्योंकि मैं चैन से सोता हूँ क्योंकि तुम सरहद पर तैनात हो. शीश झुकाए पर्वत अंबर और भारत का चमन तुम्हें. शीश झुकाए पर्वत अंबर और भारत का चमन तुम्हें. उसी तरह सेनानी मेरा भी है, शत शत नमन तुम्हें. उसी तरह सेनानी मेरा भी है, शत शत नमन तुम्हें. माझ्या प्रिय देशबांधवांनो,
ज्यांचं माहेर देखील लष्कराच्या जवानांनी भरलेलं आहे आणि ज्यांचं सासर देखील लष्कराच्या जवानांनी भरलेलं आहे, अशी एक भगिनी शिवानी यांनी मला दूरध्वनीवरून संदेश पाठवला आहे. चला आपण ऐकूया सैनिकी कुटुंब काय म्हणतंय ते. नमस्कार प्रधानमंत्री जी, मैं शिवानी मोहन बोल रही हूँ। इस दीपावली पर जो संदेश टू सोल्जर्स अभियान शुरू किया गया है, उससे हमारे फौजी भाइयों को बहुत ही प्रोत्साहन मिल रहा है। मैं एक आर्मी फैमिली से हूँ। मेरे पति भी आर्मी ऑफिसर हैं। मेरे फादर और फादर इन लॉ दोनों आर्मी ऑफिसर्स रह चुके हैं, तो हमारी तो पूरी फैमिली सोल्जर से भरी हुई है। और सीमा पर हमारे कई ऐसे ऑफिसर्स हैं जिनको इतने अच्छे संदेश मिल रहे हैं और बहुत प्रोत्साहन मिल रहा है आर्मी सर्कल में सभी को। और मैं कहना चाहूँगी कि आर्मी ऑफिसर्स और सोल्जर्स के साथ उनके परिवार, उनकी पत्नियां भी काफ़ी सैक्रिफाइसेस करती हैं। तो एक तरह से पूरी आर्मी कम्युनिटी को बहुत अच्छा संदेश मिल रहा है। और मैं आपको भी हैप्पी दिवाली कहना चाहूँगी। थैंक यू। माझ्या प्रिय देशबांधवांनो, ही गोष्ट खरी आहे की लष्करातील जवान केवळ सीमेवरच नाही, जीवनातल्या प्रत्येक आघाडीवर उभे असलेले पाहायला मिळतात. नैसर्गिक आपत्ती असो, कधी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असो, कधी शत्रूंशी लढणं असो, कधी चुकीच्या मार्गावर गेलेल्या तरुणांना परत आणण्यासाठी धाडस दाखवणं असो, आपले जवान आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर राष्ट्रभावनेने प्रेरित होऊन काम करत असतात. एक घटना माझ्या निदर्शनास आणून देण्यात आली, मी देखील तुम्हाला सांगू इच्छितो. आणि मी यासाठी सांगू इच्छितो की यशाच्या मुळाशी कोणत्या कोणत्या गोष्टी एक खूप मोठी ताकद बनतात. तुम्ही ऐकलंच असेल, हिमाचल प्रदेश हागणदारी मुक्त झाला, ओपन डेफिकेशन फ्री झाला. आधी सिक्कीम प्रदेश झाला होता आणि आता हिमाचल देखील झाला. 1 नोव्हेंबरला केरळ देखील होईल. मात्र हे यश कशामुळे मिळालं? कारण मी सांगतो. हे बघा, सुरक्षा दलांमध्ये आपला एक ITBPचा जवान श्री विकास ठाकूर मूळचा हिमाचलच्या सिरमौर जिल्ह्यातला एका छोट्याशा गावातला आहे. त्यांच्या गावाचं नाव आहे बधाना. ते हिमाचलमधील सिरमौर जिल्ह्यात आहे. आता हे आपले ITBPचे जवान आपली ड्युटी करून सुट्टीत गावी गेले होते. तेव्हा गावात त्यावेळी कुठेतरी ग्रामसभा होणार होती. तिथे ते पोहोचले आणि गावातल्या सभेत चर्चा होत होती शौचालय बनवण्याबाबत. आणि असं आढळून आलं की काही कुटुंब पैशांअभावी शौचालय बांधू शकत नाहीयेत. हे विकास ठाकूर देशभक्तीने भारलेले आपले ITBPचे जवान, त्यांना वाटलं नाही नाही, हा कलंक पुसायला हवा. आणि त्यांची देशभक्ती पहा. केवळ शत्रूंवर गोळ्या चालवण्यासाठी ते देशाची सेवा करतात असं नाहीये. त्यांनी ताबडतोब आपल्या चेकबुकमधून 57,000 रुपयांचा धनादेश काढला आणि गावाच्या पंचायत प्रधानांकडे सुपूर्द केला, जेणेकरून ज्या 57 घरांमध्ये शौचालय बांधणं शक्य नाही, माझ्याकडून प्रत्येक कुटुंबाला 1,000 रुपये द्या, 57 शौचालय बांधून द्या आणि आपल्या बधाना गावाला हागणदारी मुक्त करा. विकास ठाकूर यांनी ते करून दाखवलं. 57 कुटुंबांना 1,000 रुपये आपल्या खिशातून देऊन स्वच्छतेच्या अभियानाला एक ताकद दिली आणि त्यामुळेच हिमाचल प्रदेश हागणदारी मुक्त करण्याची ताकद मिळाली. तसंच केरळमध्ये मी खरोखरच तरुणांचे आभार मानू इच्छितो. माझ्या लक्षात आलं, केरळच्या दूर जंगलात जिथे कुठलाही रस्ता नाही, संपूर्ण दिवस पायी चालल्यानंतर मोठ्या मुश्किलीनं त्या गावात पोहोचता येतं. अशी एक पंचायत इडमा लाकुडी. पोहोचणं देखील कठीण आहे. लोक कधी जात नाहीत. त्याच्या बाजूच्या शहरी भागातल्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं की त्या गावात शौचालय बांधायची आहेत. NCCचे छात्र, NSSचे लोक, अभियांत्रिकीचे विद्यार्थी सर्वांनी मिळून ठरवलं की आपण शौचालय बांधायची. शौचालय बांधण्यासाठी जे सामान न्यायचं होतं, विटा असोत, सिमेंट असो, सर्व सामान या तरुणांनी आपल्या खांद्यावर वाहून
संपूर्ण दिवस पायपीट करून त्या जंगलामध्ये गेले. स्वतः परिश्रम करून त्या गावात शौचालय बांधली आणि या तरुणांनी दूर दूर जंगलामधील एक छोटंसं गाव हागणदारी मुक्त करून दाखवलं. आणि त्याचमुळे केरळ सुद्धा हागणदारी मुक्त होणार आहे. गुजरातने देखील सर्व नगरपालिका, महानगरपालिका, बहुधा 150हून अधिक ठिकाणी हागणदारी मुक्त घोषित केली आहेत. 10 जिल्हे देखील हागणदारी मुक्त केले गेले आहेत. हरियाणामधून देखील आनंदाची बातमी आली आहे. हरियाणा देखील 1 नोव्हेंबर रोजी आपला सुवर्ण महोत्सव साजरा करणार आहे आणि त्यांनी निर्णय घेतला आहे की काही महिन्यातच संपूर्ण राज्य हागणदारी मुक्त करण्याचा. आतापर्यंत त्यांनी 7 जिल्हे पूर्ण केले आहेत. सर्व राज्यांमध्ये अतिशय वेगाने काम सुरू आहे. मी काहींचा उल्लेख केला आहे. मी या सर्व राज्यांच्या नागरिकांना या महान कार्यात सहभागी झाल्याबद्दल, देशातून अस्वच्छतेच्या रूपातील अंधकार दूर करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, सरकारकडे अनेक योजना असतात आणि पहिल्या योजनेनंतर त्याला अनुरूप दुसरी चांगली योजना आली की पहिली योजना थांबवावी लागते. मात्र सर्वसाधारणपणे या गोष्टींकडे कोणी लक्ष देत नाही. जुनी योजना देखील सुरूच राहते, नवीन योजना देखील सुरू राहते आणि येणाऱ्या योजनेची देखील प्रतीक्षा केली जाते आणि हे चालतच राहतं. आपल्या देशात ज्या घरांमध्ये स्वयंपाकाचा गॅस वापरला जातो, ज्या घरांमध्ये वीज असते, अशा घरांना केरोसिनची गरजच नसते. मात्र सरकारमध्ये कोण विचारतो? केरोसिन देखील दिलं जातं, गॅस देखील दिला जातो, वीज देखील दिली जाते आणि मग दलालांना आयती मलई खाण्याची संधी मिळते. मी हरियाणा प्रदेशाचे अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी विडा उचललाय हरियाणा प्रदेश केरोसिन मुक्त करण्याचा. ज्या ज्या कुटुंबांमध्ये स्वयंपाकाचा गॅस आहे, ज्या ज्या कुटुंबांमध्ये वीज आहे, आधार क्रमांकाद्वारे त्यांची पडताळणी केली आणि आत्तापर्यंत मी ऐकलं आहे की 7 ते 8 जिल्हे केरोसिन फ्री, केरोसिन मुक्त करण्यात आले आहेत. ज्या प्रकारे त्यांनी हे काम हाती घेतलं, संपूर्ण राज्य, मला विश्वास वाटतो की लवकरच केरोसिन मुक्त होईल. किती मोठं परिवर्तन घडेल. चोरी देखील थांबेल, पर्यावरणाचं रक्षण देखील होईल, आपल्या परकीय गंगाजळीची बचत देखील होईल आणि लोकांना सुविधाही मिळतील. हो, त्रास होईल तो दलालांना, बेईमान लोकांना. माझ्या प्रिय देशबांधवांनो, महात्मा गांधी आपल्या सर्वांसाठी कायमच मार्गदर्शक आहेत. त्यांची प्रत्येक गोष्ट आजही देश कुठे जायला हवा, कशा प्रकारे जायला हवा, यासाठीचे निकष ठरवते. गांधीजी म्हणायचे, तुम्ही जेव्हा कधी योजना तयार कराल तेव्हा तुम्ही सर्वप्रथम त्या गरीब आणि दुर्बलांचा चेहरा डोळ्यांसमोर आणा आणि मग ठरवा की तुम्ही जे करणार आहात त्यामुळे त्या गरीबाला काही लाभ होईल की नाही होणार. त्यांचं नुकसान तर होणार नाही ना. या निकषानुसार तुम्ही निर्णय घ्या. काळाची गरज आहे की आपल्याला आता देशातल्या गरिबांच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण कराव्या लागतील. अडचणींपासून मुक्ती मिळेल यासाठी आपल्याला एका मागोमाग एक पावलं उचलावी लागतील. आपली जुनी विचारसरणी काहीही असो, मात्र समाजाला मुलगा मुलगी भेदभावातून मुक्त करावंच लागेल. आता शाळांमध्ये मुलींसाठी देखील शौचालय आहेत, मुलांसाठी पण शौचालय आहेत. आपल्या मुलींसाठी भेदभावमुक्त भारताचा अनुभव घेण्याची ही संधी आहे. सरकारच्या वतीने लसीकरण तर केलं जातं, मात्र तरीही लाखो मुलं लसीकरणापासून वंचित राहतात, आजारांना बळी पडतात. मिशन इंद्रधनुष लसीकरणाचं एक अभियान, जे वंचित मुलांना शोधून त्या मुलांना गंभीर रोगांपासून मुक्ती देण्याचं बळ देतं. 21वे शतक आहे आणि गावात अंधार आहे. आता हे चालणार नाही आणि म्हणूनच गावांना अंधकार मुक्त करण्यासाठी गावात वीज पोहोचवण्याची मोठी मोहीम यशस्वीपणे राबवली जाते. निर्धारित वेळेत पुढे जात आहे.
स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष लोटून गेल्यानंतरही गरीब माता लाकडाच्या चुलीवर जेवण बनवून दिवसभरात 400 सिगरेटींचा धूर आपल्या शरीरात शोषून घेत असेल तर तिच्या आरोग्याचं काय होईल? 5 कोटी कुटुंबांना धुरापासून मुक्त आयुष्य देण्याचा प्रयत्न सुरू आहे. यशाच्या दिशेने पुढे जात आहोत. लहान व्यापारी, लहान उद्योजक, भाजी विक्रेता, दूध विक्रेता, न्हाव्याचं दुकान चालवणारा, सावकारांच्या व्याजाच्या दुष्ट चक्रात असे अडकायचे. मुद्रा योजना, स्टँडअप योजना, जनधन खातं या व्याजखोरांपासून मुक्तीचं एक यशस्वी अभियान आहे. आधारच्या माध्यमातून बँकांमध्ये थेट पैसे जमा करणं, हक्क असलेल्यांना, लाभार्थ्यांना थेट पैसे मिळाले. सामान्य माणसाच्या आयुष्यात दलालांपासून मुक्तीची ही संधी आहे. एक असं अभियान राबवायचं आहे ज्यामध्ये केवळ सुधारणा आणि परिवर्तनच नाही तर समस्येपासून मुक्तीपर्यंतचा मार्ग निश्चित करायचा आहे आणि तसं होत आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, उद्या 31 ऑक्टोबर या देशाचे महापुरुष, भारताच्या एकतेला ज्यांनी आपल्या जीवनाचा मंत्र बनवलं, जगून दाखवलं, अशा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मजयंतीचं पर्व आहे. 31 ऑक्टोबर एकीकडे सरदार साहेबांची जयंती, देशाच्या एकतेचं जिवंत उदाहरण असलेले महापुरुष, तर दुसरीकडे श्रीमती गांधी यांची पुण्यतिथी देखील आहे. महापुरुषांचं पुण्यस्मरण तर आपण करतोच आणि करायला देखील हवं. मात्र पंजाबच्या एका सद्गृहस्थांचा मला फोन आला. त्यांची वेदना माझ्या मनाला स्पर्शून गेली. प्रधानमंत्री जी नमस्कार सर, मैं जसदीप बोल रहा हूँ पंजाब से। सर, जैसा कि आप जानते हैं कि 31 तारीख को सरदार पटेल जी का जन्मदिन है। सरदार पटेल ਉਹ ਸ਼ਖਸੀਅਤ ਨੇ ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੇ ਆਪਣੀ ਸਾਰੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਦੇਸ਼ ਨੂੰ ਜੋੜਨ ਲਈ ਬਿਤਾ ਦਿੱਤੀ ਐਂਡ ਉਹ ਇਸ ਮੁਹਿੰਮ ਵਿੱਚ ਆਈ ਥਿੰਕ ਸਫਲ ਵੀ ਹੋਏ। ਹੀ brought everybody together। we call it irony और we call it एक बुरी किस्मत कहें देश की कि उसी दिन इंदिरा गांधी जी की हत्या भी हो गई। एंड जैसा हम सबको पता है कि उनकी हत्या के बाद देश में कैसे इवेंट्स हुए। तो सर, मैं ये कहना चाहता था कि हम ऐसे दुर्भाग्य पूर्ण जो इवेंट्स होते हैं, जो घटनाएं होती हैं, इनको कैसे रोक सकते हैं? माझ्या प्रिय देशबांधवांनो, ही वेदना एका व्यक्तीची नाही, एक सरदार वल्लभभाई पटेल. इतिहास या गोष्टीला साक्षी आहे की चाणक्यानंतर देशाला एक करण्याचं भगीरथ कार्य सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं. स्वतंत्र भारताला एका झेंड्याखाली आणण्याचे यशस्वी प्रयत्न, एवढं मोठं भगीरथ कार्य ज्या महापुरुषांनी केलं त्या महापुरुषाला शतशः प्रणाम. मात्र हे वेदनादायी आहे की सरदार साहेब एकतेसाठी जगले, एकतेसाठी झगडले. एकतेला त्यांनी प्राधान्य दिल्यामुळे अनेकांचा रोष ओढावून घेतला. मात्र एकतेचा मार्ग कधी सोडला नाही. परंतु त्याच सरदारांच्या जयंतीदिनी हजारो सरदारांच्या कुटुंबियांना श्रीमती गांधी यांच्या हत्येनंतर यमसदनी धाडण्यात आलं. एकतेसाठी आयुष्य वेचणाऱ्या त्या महापुरुषाच्या जन्मदिनीच आणि सरदारांच्या जन्मदिनीच सरदारांचा झालेला छळ इतिहासातलं एक काळकुट्ट पान आपणा सर्वांसाठी वेदनादायक आहे. मात्र या संकटात देखील एकतेचा मंत्र घेऊन पुढे जायचं आहे. विविधतेत एकता हीच देशाची ताकद आहे. भाषा अनेक असो, जाती अनेक असो, पेहराव अनेक असोत, खाणं पिणं अनेक प्रकारचं असो, मात्र विविधतेतील एकता ही भारताची ताकद आहे, भारताचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक पिढीची जबाबदारी आहे, प्रत्येक सरकारांची जबाबदारी आहे की आपण देशाच्या कानाकोपऱ्यात एकता प्रस्थापित करण्याच्या संधी शोधाव्यात, एकतेच्या तत्वाला उभारी द्यावी. फुटीरतावादी विचारसरणी, फुटीरतावादी प्रवृत्तीपासून आपण स्वतःचा आणि देशाचा बचाव करायला हवा. सरदार साहेबांनी आपल्याला एक भारत दिला. आपणा सर्वांची जबाबदारी आहे श्रेष्ठ भारत बनवणं.
एकतेचा मूलमंत्रच श्रेष्ठ भारताची मजबूत पायाभरणी करतो. सरदार साहेबांच्या आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात शेतकऱ्यांच्या संघर्षाने झाली होती. शेतकऱ्यांचे सुपुत्र होते. स्वातंत्र्याची चळवळ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात सरदार साहेबांची खूप मोठी महत्त्वपूर्ण भूमिका होती. स्वातंत्र्याच्या चळवळीला गावात सामर्थ्यवान बनवण्याचा सरदार साहेबांनी यशस्वी प्रयत्न केला. त्यांच्या संघटन शक्ती आणि कौशल्याचा हा परिणाम होता. मात्र सरदार साहेब केवळ संघर्ष करणारेच व्यक्ती होते असं नाही, ते रचनात्मक कार्य देखील करायचे. आज कधीकधी आपण अनेक जण अमूलचं नाव ऐकतो. अमूलची अनेक उत्पादनं आज भारतात आणि भारताच्या बाहेरही सुपरिचित आहेत. मात्र खूप कमी लोकांना ठाऊक असेल की सरदार साहेबांची दूरदृष्टी होती की त्यांनी सहकारी दूध उत्पादकांच्या संघटनेची कल्पना मांडली होती. आणि खेडा जिल्हा, त्या काळी केरा जिल्हा म्हणून ओळखला जायचा, आणि 1942मध्ये या विचारांना त्यांनी बळ दिलं. ते साकार रूप आजचं अमूल. शेतकऱ्यांच्या सुखसमृद्धीची संरचना सरदार साहेबांनी कशी केली होती त्याचं एक जिवंत उदाहरण आपल्यासमोर आहे. मी सरदार साहेबांना आदरपूर्वक श्रद्धांजली वाहतो. आणि या एकता दिनी 31 ऑक्टोबरला आपण जिथे असू सरदार साहेबांचं स्मरण करू, एकतेचा संकल्प करू. माझ्या प्रिय देशबांधवांनो, दिवाळीच्या या मालिकेमध्ये कार्तिक पौर्णिमा हा प्रकाशाचा उत्सव देखील आहे. गुरु नानक देव त्यांची शिकवण दीक्षा संपूर्ण मानवजातीसाठी, केवळ भारतासाठी नाही, संपूर्ण मानवजातीसाठी आज देखील मार्गदर्शक आहे. सेवा, खरेपणा आणि सर्वदा भला हाच तर गुरु नानक देव यांचा संदेश होता. शांतता, एकता आणि सद्भावना हाच तर मूलमंत्र होता. गुरु नानक देव यांच्या प्रत्येक विचारात भेदभाव, अंधविश्वास, कुप्रथा यापासून समाजाला मुक्ती देण्याचं अभियान होतं. जेव्हा आपल्याकडे स्पृश्य अस्पृश्य, जातीप्रथा, उच्च नीच या विकृती चरमसीमेवर होत्या, तेव्हा गुरु नानक देव यांनी भाई लालो यांना आपला सहकारी म्हणून निवडलं. चला, आपण देखील गुरु नानक देव यांनी जो आपल्याला ज्ञानाचा प्रकाश दिला आहे, जो आपल्याला भेदभाव मिटवण्यासाठी प्रेरणा देतो, भेदभावाविरुद्ध काही करण्यासाठी आदेश देतो, सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन जर पुढे जायचं असेल तर गुरु नानक देव यांच्यापेक्षा श्रेष्ठ आपला मार्गदर्शक कोण असू शकतो. मी गुरु नानक देव यांना देखील या प्रकाश उत्सवानिमित्त अंतःकरणापासून अभिवादन करतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, पुन्हा एकदा देशाच्या जवानांच्या नावे समर्पित ही दिवाळी, या दिवाळीनिमित्त तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. तुमची स्वप्न, तुमचे संकल्प हर प्रकारे पूर्णत्वाला जावोत. तुमचं आयुष्य सुखासमाधानात व्यतीत व्हावं, याच तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद.